जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुरारजी पेठ लोबा मास्तर चाळ येथील विमल कन्या प्रशालेत शनिवारपासून विद्यार्थ्यांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ मोठ्या उत्साहात झाला। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी समाजसेवक राजू औशेट्टी, शिंदे सर, उज्ज्वला डमाळ मॅडम, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे, बिरासदार सर, अहिरे मॅडम, चलवादी मॅडम, प्रतिष्ठानच्या शहराध्यक्षा रेखा बिनेकर, जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले। दीप प्रज्वलनही पार पडले। मान्यवरांच्या सत्कारानंतर गणपती मंदिर प्रांगणात कराटेची प्रात्यक्षिके सादर झाली। सदर शिबिराचे आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानने केले होते। राजमाता जिजाऊ, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले। दीप प्रज्वलनही पार पडले। मान्यवरांच्या सत्कारानंतर गणपती मंदिर प्रांगणात कराटेची प्रात्यक्षिके सादर झाली। सदर शिबिराचे आयोजन भीमप्रेमी प्रतिष्ठानने केले होते। यावेळी महिला भगिनींचा व विद्यार्थिनींचा गुलाब पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। मुलींनी व महिलांनी उच्च शिक्षण घेऊन अन्यायाविरुद्ध लढा द्यावा। यावेळी महिला भगिनींचा व विद्यार्थिनींचा गुलाब पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। मुलींनी व महिलांनी उच्च शिक्षण घेऊन अन्यायाविरुद्ध लढा द्यावा। भारतीय संविधान अंगीकारून आपली प्रगती करावी, असे आवाहन श्री गणपती शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिवा तथा श्री शिवाजी मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला डमाणे मॅडम व भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या शहराध्यक्षा रेखा बिनेकर मॅडम यांनी आपल्या भाषणातून केले। पण महिला आज बघा, आज सुरक्षित आहेत का महिला? आज लहान मुली, आज एवढे म्हणजे कलियुग आले की त्यांना लहान मुली, स्त्री, वृद्ध स्त्री ह्या सुद्धा लोकांना फरक कळत नाहीये आणि त्यामुळे मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत चाललेत। तर तुम्ही आता आमच्या विद्यार्थी दशेतील मुली आहेत त्यांना एवढं सांगते की तुम्ही आपली संस्कृती पाळा। शाळेत तर आम्ही शिस्त लावतो, कपडे व्यवस्थित असेल, तुम्ही जर कपडे चांगले व्यवस्थित बाहेर फिरताना वगैरे जर आपल्या संस्कृतीला शोभेल असे कपडे घातले, हे नाही म्हणत की तुम्ही मॉडर्न राहू नका, पण आपल्या संस्कृतीला शोभेल असं जर आपलं स्त्रीत्व जर जपायचं असेल तर आपण चांगली कपडे घातले पाहिजेत। आपल्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या कपाळाला टिकली पाहिजे, हातात बांगड्या पाहिजेत, आपला जो पेहराव आहे तो आपण व्यवस्थित केला पाहिजे। त्यामुळे मग लोकांची जरा नजर हे होईल आणि ते आपल्या रक्षण होईल, त्यासाठी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे। आता बघा, आपल्या जिजाऊंनी आपल्या शिवरायांना घडवलं आणि आपला हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। जागतिक दिन का साजरा केली जाते आणि कशामुळे, पण मला बोलायचं आहे की कोणामुळे झालं हे। म्हणजे महिलांना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपण पुढे आहोत। कामामध्ये, घरच्या कामामध्ये, नोकरीमध्ये, आज प्रत्येक फील्डमध्ये लेडीज पुढे आहे। याचं सगळं मी श्रेय देते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आधीच्या काळामध्ये महिलांवरती खूप अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा शाळेत ते होते तेव्हा ते विचार करत होते की आज महिलांवरती एवढा अन्याय होत आहे। पुढे जाऊन ते विचार करत होते की औरंगाबाद शाळेत जेव्हा त्यांचं सगळं शिक्षण वगैरे पूर्ण झालं, औरंगाबाद गावामध्ये त्यांनी एक पहिली शाळा स्थापित केली। तिथे महिलांना त्यांनी प्रवेश केला शाळेमध्ये, सगळ्यांना त्यांनी ॲडमिशन दिले। तेव्हापासून आपण सगळे शिकलेले आहोत। आजपर्यंत लेडीज कोणच असं शिकलेली नाही असं काही नाही आहे, सगळे शिकत आहे, सगळ्यांना आझादी भेटली। मला एवढंच म्हणायचं आहे, बाबासाहेबांना कधी विसरू नका, त्यांनी आपल्यासाठी महिलांसाठी काय काय केलेलं आहे। संविधान वाचा आणि आज महिला आपण आझाद आहोत कशामुळे हे तुम्ही सगळे जाणून घ्या, एवढंच मला बोलायचं। शिबिराप्रसंगी शाळेच्या प्रांगणात नयनरम्य रंगावली सर्वांचे आकर्षण ठरली। मुलींनी सक्षमपणे अन्यायाविरुद्ध लढावे या उद्देशातून कराटेचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे मत भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
आणि सरांचं खरंच आम्ही बिराजदार सरांचं प्रत्येक टायमाला आम्ही त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम ठेवतो. त्यांच्या माध्यमातून आम्ही मुलींना वह्या पुस्तक असू द्या किंवा आता महिला ही सक्षम झाल्या पाहिजे, मुलींवर महिलांवर अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत. त्यासाठी आम्ही एक कराटेचं शिबिर ठेवलेलं आहे. शिंदे सरांच्या मार्फत आम्ही कराटेचं शिबिर ठेवलेलं आहे आणि ह्या ठिकाणी मुली ज्या आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. मुली सक्षम झाल्या पाहिजे. शिक्षणात तर सक्षम करायचं लागले बिराजदार सर आपले. आता त्यांनी स्वतःच्या अंगामध्ये एवढी ताकद निर्माण केली पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता मुली किडनॅप पण व्हायला लागले त्या देशामध्ये. आणि कसं आपण जर सक्षम झालं तर चालता फिरता इकडं तिकडं तर अडचण आली तर आपण त्यांना कराटेचा एक फॅट मारलं तर ते तिथं पळून जातील असं मी अपेक्षा करतो. सदर शिबिरास विद्यार्थिनींचा भरघोस प्रतिसाद लाभला.